समजलंच पाहिजे. तर आज आपण बघूयात गिट म्हणजे काय असतं. बऱ्याचदा तुम्ही खूप सगळ्या सॉफ्टवेअर इंजिनियर्सला किंवा खूप साऱ्या कंपन्यांमध्ये गिट हे ऐकलं असेल. आता गिट म्हणजे काय, तर गिट हे व्हर्जन कंट्रोल सिस्टम आहे. तर मी एक थोडक्यात तुम्हाला माहिती सांगते. तर गिट हे व्हर्जन कंट्रोल सिस्टम आहे. अज्युम करा ऑर्गनायझेशन आहे आणि एका कंपनीमध्ये तुम्ही काम करताय. आता या कंपनीमध्ये तुम्ही एक ह्यूज ऍप्लिकेशन बनवताय, ठीक आहे, एक मोठं ऍप्लिकेशन बनवताय आणि त्यामध्ये तुम्ही प्रत्येक जे डेव्हलपर्स आहेत, जावा डेव्हलपर्स, पायथन डेव्हलपर्स, ते सगळे त्यांचा त्यांचा कोड करतात जे ऍप्लिकेशनला लागणार आहे, ठीक आहे. आता यामध्ये ना काय होतं की कुठला कोड कोणी पुश केलाय किंवा कुठला कोड कोणी लिहिलाय हे कळण्यासाठी, हे ट्रॅक करण्यासाठी गिटचा वापर करतात. त्यामध्ये काय होतं, व्हर्जन कंट्रोल करतो सिस्टमला, म्हणजे ट्रॅक करण्यासाठी यूज केलं जातं. आता सपोज एका सॉफ्टवेअर डेव्हलपरनी आज एक कोड पुश केलाय, तर तिथे तिथे तुम्हाला आहे ना गिट नुसार आहे ना तिथे लगेच कमेंट दिसते त्याची की ह्या माणसाने आज गिट म्हणजे हा कोड पुश केलाय किंवा चेंजेस केलेत या कोडमध्ये. तर अशा याच्यानुसार हे गिट कंट्रोल सिस्टम, व्हर्जन कंट्रोल सिस्टम काम करत असतं. तर आता त्याच्या वेगवेगळ्या कमांड्स आहेत गिटच्या कमांड. तर मी त्याचा पूर्ण कंप्लीट व्हिडिओ मराठीमध्ये आपल्या टी कोड 1122च्या चॅनलवरती अपलोड करणार आहे. जर तो तुम्हाला व्हिडिओ, ते पण कंप्लीट गायडन्स, तुम्हाला इन डेप्थ नॉलेज गिट बद्दल पाहिजे असेल, त्याच्या कमांड्स काय असतात, ते कसं वर्क करतं, त्याचं आर्किटेक्चर काय, तर आपण यूट्यूब चॅनलवरती आपली डेव्हऑप्सची सिरीज आहेत ना, त्यामध्ये आपण हा व्हिडिओ अपलोड करणार आहे. जर त्याचा कंप्लीट गायडन्स तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये गायडन्स असं शब्द टाका, जेणेकरून मी आपल्या टी कोड 1122च्या चॅनलवरती हा व्हिडिओ अपलोड करेल. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.